Hello, good morning to everyone. In yesterday class, we have studied the morphology or structure of the nephron. एक पर्टिक्युलर स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट जो किडनीमध्ये ब्लड फिल्टरेशनचं वर्किंग करून राहिलाय. That's why we call it as a structural and a functional unit of the kidney or the complete excretory the system. Now, the main important thing is that how blood is supplied to the complete excretory system. म्हणजे आपण एक बघितलं आहे का किडनीचं मेन काम आहे फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड. त्याच्यानंतरचा पार्ट पाहिला आपण की किडनीमध्ये काय राहतात तर इट इज मेड अप ऑफ मिलियन्स ऑफ दी नेफ्रॉन्स. म्हणजे जे वर्किंग किडनीचं आहे सेम वर्किंग विल बी परफॉर्म बाय दी नेफ्रॉन. मग एका नेफ्रॉनमध्ये असे कोणकोणते घटक आहेत ते आपण डिस्कस केले होते. एक असा पार्ट आहे जो ब्लडला फिल्टर करतो, माल्फिजियन बॉडी. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट बघितला होता आपण लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर, रिनल ट्युब्यूल. किडनी मधला पार्ट आहे ट्युब्युलर आहे, कॉइल्ड आहे, सोरिनल ट्युब्यूल. आणि याच्यामध्ये दोन महत्वाचे कार्य असतात. एक आहे सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन आणि दुसरं असतं सिक्रिशन किंवा आपण त्याला ट्युब्युलर सिक्रिशन म्हणतो. आणि या तीन प्रोसेस फिल्टरेशन, ऍब्सॉर्प्शन, सिक्रिशन घडल्यानंतर जो प्रोडक्ट तयार होईल इट इज कॉल्ड एज युरिन. पण या सर्व पार्टमध्ये गोष्ट ही समजून घ्यायची तुम्हाला, जो आजचा टॉपिक आहे आपला स्पेशल, ब्लड सप्लाय टू द किडनीज. कारण आपण पहा दोन वेळा आता याच्यातले पार्ट बघितले. एकदा आपण पाहिलं किडनीपर्यंत ब्लड कसं येतं फ्रॉम द हार्ट अँड व्हाईस वर्सा रिटर्न, म्हणजे किडनी टू हार्ट पर्यंत ब्लड कसं रिटर्न जाते हे आपण बघितलं होतं. आता तुम्हाला हे जे ओव्हरऑल फ्लोचार्ट या ठिकाणी आपण दाखवून राहिलो याच्यावरून मुद्दा क्लिअर होईल की पूर्ण एक्सक्रिशन मध्ये म्हणजे त्यात किडनीचाही पार्ट आला, नेफ्रॉनचा पार्ट आला, त्या नेफ्रॉन मधल्या ट्यूब झाल्या, एव्हरीथिंग. प्रत्येकापर्यंत ब्लड वेसल कोण कॅरी करते त्याचे नाव, दॅट वी विल एक्सप्लेन फ्रॉम दी फ्लो चार्ट. तर म्हणून आपला तो एक स्पेशल टॉपिक बनतो विद्यार्थी मित्रांनो, ब्लड सप्लाय टू द किडनीज ऑर द एक्सक्रेटरी सिस्टम. Now very simple, we know that the blood pumping organ, or it is called as blood pump, that is the heart, situated in the central of the thoracic cavity. सेंटरला आपलं हार्ट प्रेझेंट राहते. ठीक आहे. तो थोडासा जो त्याचा लोअर पार्ट जो आहे व्हेंट्रिकलचा इट इज स्लाइटली टिल्टेड, म्हणून त्याला आपण म्हणतो इट इज स्लाइटली टू दी लेफ्ट साइड. ऍक्च्युली तो सेंटरला असतो. ठीक आहे. एकदम सिंपल गोष्ट आहे. किडनी पर्यंत ब्लड सप्लाय करायचं आहे म्हणजे हार्ट पासून किडनीकडे ब्लड कॅरी करण्याकरता एखादी ब्लड वेसल असेल, पाईपलाईन असेल किंवा आपण ब्लड वेसल म्हणून त्याला. त्याच्यानंतर किडनीमधून नेफ्रॉनकडे ब्लड सप्लाय करणाऱ्या परत काही ब्लड वेसल असतील. कारण सप्लाय जे करायचं आहे तुम्हाला ते असं सप्लाय करायचं आहे, हार्ट टू अ पर्टिक्युलर ऑर्गन, ऑर्गन मधल्या टिश्यूज असतील, टिश्यूच्या नंतर ऑर्गन मधल्या सेल्स असतील, या प्रत्येक पार्टला ब्लड सप्लाय झालं पाहिजे. मग याच्याकरता काय केलंय की ज्या ब्लड व्हेसल्स असतात विद्यार्थी मित्रांनो, कॅरिंग ब्लड टू दी डिफरंट पार्ट्स ऑफ दी बॉडी, त्या ब्लड व्हेसलचे तीन टाईप केले जातात, आर्टरीज, व्हेन्स अँड द कॅपिलरीज. ऑर्गनशी रिलेटेड जे ब्लड सर्क्युलेशन असेल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात आर्टरीज आणि व्हेन, ऑर्गन टू ऑर्गन. आणि जेव्हा सेल्युलर किंवा टिश्यूला ब्लड सप्लाय केलं जाईल तेव्हा आर्ट्रिओल, हे पाहिजे वर्ड तुम्हाला दिसत आहे, आर्ट्रिओल वर्ड येईल आणि कॅपिलरी शब्द येईल. अशा टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट तुम्हाला आज डिस्कस करायचे आहेत. नाऊ लेट्स स्टार्ट फ्रॉम दी हार्ट. सगळ्यात पहिले आपण पाहू ब्लड सप्लाय कसं होते. आणि सप्लाय होतं याचा अर्थ ते ब्लड असेल प्युअर. सो हिअर प्युअर ब्लड. प्युअर आणि फिल्टरेड किंवा फिल्टर्ड ब्लड याच्यात कन्फ्यूज होऊ नका, कारण हे दोन्ही पॉइंट ऑलरेडी वेगळेच आहेत. फिल्टर्ड ब्लड म्हटलं
म्हणजे ज्या ब्लड मधला वेस्ट पार्ट सेपरेट झालाय ते फिल्टर्ड ब्लड. आणि प्युअर ब्लड म्हटलं तर ऑक्सिजनेटेड ब्लड, O2 रिच ब्लड म्हणजे त्याला प्युअर ब्लड. हार्ट पासून ऑर्गनला जर कोणतं ब्लड सप्लाय होत असेल तर इट इज प्युअर ब्लड. ठीक आहे. तिथं प्युरिफिकेशन, फिल्ट्रेशन ह्या प्रोसेस ज्या राहतात ह्या वेगवेगळ्या आहेत. प्युरिफिकेशन लंग्सचं काम आहे मित्रांनो, आणि फिल्ट्रेशन हे किडनीचं काम आहे. तर पहा, फ्रॉम दी हार्ट देअर अरायझेस अ ब्लड व्हेसल, एक मोठी आर्टरी त्याच्यामधून अराइज होते, दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉर्सल ॲओर्टा. आता याला आणखी एक नाव आहे मित्रांनो, इट इज कॉल्ड ॲज सिस्टमिक आर्च. ठीक आहे. आर्ची सारखी नाही आहे बरं हे, नाही तर मग मोठी ब्लड वेसल आहे सर आर्ची, ते नाही, त्या आर्चीला सध्या विसरून जा. ठीक आहे. ती बिचारी ऍक्टिंग करून पैसे कमवून राहिली आहे. आपल्याला पैसे कमवायला वेळ आहे मित्रांनो. सो थिंक अबाउट द सिलेबस ओनली. तर डॉर्सल ॲओर्टा नावाची एक मोठी ब्लड वेसल आहे. हार्टमधून पूर्ण बॉडी पार्टला ब्लड सप्लाय करणारी मेन पाईपलाईन, ती होय ॲओर्टा. मग याला जर सप्लाय करायचं आहे किडनीपर्यंत, हेच ब्लड वेसल हार्टलाही ब्लड सप्लाय करेल, हीच ब्लड वेसल ब्रेनलाही सप्लाय करेल, इच अँड एव्हरी पार्ट. एका पाईपलाईनला वेगवेगळ्या ठिकाणी वॉटर सप्लाय करायचं आहे, तर आपण याच्या सब पाईपलाईन तयार करू, छोटे छोटे पाईप तयार करू इन द सिंपल वे. डॉर्सल ॲओर्टा स्वतःला डिवाइड करते. मी इथे एक शब्द म्हणतो वाटल्यास, इट डिवाइड्स टू फॉर्म रिनल आर्टरी. रिनल म्हटलं म्हणजे किडनी, म्हणजे डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता की रिनल आर्टरी कोणाला ब्लड सप्लाय करेल, टू दी किडनी. हा चार्ट एकदम परफेक्ट आहे. या चार्टवर याच्यावरून तुम्ही 4 ते 5 स्टेटमेंट लिहू शकले पाहिजे. 3 मार्काचा क्वेश्चन तुमचा प्रिपेअर झालाच पाहिजे. ठीक आहे. आलं भाऊ किडनीपर्यंत ब्लड. आता आपल्याला माहित आहे किडनीला सप्लाय झालं, आता किडनीतल्या नेफ्रॉनला सप्लाय करायचं आहे ना, पहिले ऑर्गनला, आता त्याच्यातले टिश्यूज, युनिट, सेल. तर म्हणून काय केलं जाते पहा, रिनल आर्टरी ही स्वतःला परत डिव्हाइड करते मित्रांनो, आणि याच्यापासून परत छोटी पाईपलाईन तयार होते, त्याला म्हणायचं आहे ॲफरंट आर्टरिओल. आता जर तुम्हाला कालचं नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आठवत असेल तर आपण या अशा पद्धतीनं ॲफरंट आर्टरिओल इथं नेटवर्क काढलं होतं, आणि इकडे इफ्रंट, आणि परत यासमोर नेफ्रॉनचा रिमेनिंग पार्ट. आता याला मी जास्त काही ड्रॉ नाही करत, असं काहीतरी आपण काल स्ट्रक्चर बघितलं होतं. मग माल्फिजियन बॉडीला सप्लाय झालाय, आता बाकी नेफ्रॉनचा पार्ट राहिला. म्हणून काय केलंय पहा, ॲफरंट आर्टरिओल ब्लड कुठे कॅरी करते, इट कॅरी ब्लड टुवर्ड्स, मी असं लिहितो पहा, इट टू दी नेफ्रॉन. त्याच्यानंतर हे बघा, ही ॲफरंट आर्टरिओल, याने स्वतःला डिवाइड करून खूप सारं कॅपिलरीचं नेटवर्क तयार केलं. त्या नेटवर्कला म्हणतात ग्लोमेरुलस. म्हणजे इथं आम्ही लिहितो ब्लड सप्लाय टू दी, किंवा असं लिहितो मी फॉर फिल्टरेशन, कारण हे त्या ग्लोमेरुलस मध्ये राहते. इथून ब्लड नेफ्रॉनकडे पास झालं का ते फिल्टर होऊन पास होते, सांगितलंय मी तुम्हाला. आणि तसंही जेव्हा आपण युरिन फॉर्मेशनची प्रोसेस डिस्कस करू तेव्हा हे सगळे पॉईंट रिपीट होणार आहेत. पण तिथं डायरेक्ट शब्द येईल ॲफरंट आर्टरिओल, पटकन लक्षात आलं पाहिजे. अशी ब्लड वेसल जी नेफ्रॉनच्या कडे ब्लड कॅरी करते. इफ्रंट जी माल्फिजियन बॉडीपासून रिमेनिंग नेफ्रॉनकडे ब्लड सप्लाय करते. कॅपिलरी नेटवर्क ऑफ कॅपिलरी कॉल्ड ॲज ग्लोमेरुलर कॅपिलरी. लक्षात ठेवायचं आहे, अशा कॅपिलरीचं नेटवर्क जिथून ब्लड लीक होते, लीक होताना फिल्टर होते, तर त्याला म्हणायचं तुम्हाला ग्लोमेरुलर कॅपिलरी. परत ह्या कॅपिलरी काय करतात पहा, इथं ॲफरंट आर्टरिओल डिवाइड झाली होती टू फॉर्म कॅपिलरीचं नेटवर्क. आता या हे नेटवर्क काय करते, युनाइट्स टू फॉर्म इफ्रंट आर्टरिओल. ॲफरंट म्हणजे टूवर्ड्स, इफ्रंट म्हणजे अवे. नेफ्रॉनच्या माल्फिजियन बॉडी कडे आणणारी ब्लड वेसल ॲफरंट होती, आता याच्यापासून बाकीच्या पार्टकडे घेऊन जाणार, याच्यापासून, सो इट इज इफ्रंट आर्टरिओल. ही परत इफ्रंट आर्टरिओल स्वतःला डिवाइड करते, कारण याला ब्लड सप्लाय करायचं आहे टू इच अँड एव्हरी पार्ट ऑफ द नेफ्रॉन. मग त्याच्यात पीसीटी पण आला, हेनलेस लूप पण आला, डीसीटी आला, कलेक्टिंग डक्ट आला.
प्रत्येक पार्टला सप्लाय करायचा आहे. जेवढे पार्ट तेवढ्या कॅपिलरीज तयार होतील, त्या कॅपिलरीचं परत नेटवर्क तयार होईल. सो इफरंट आर्टरिओल अगेन डिव्हाइड्स to form many capillaries or it is called as peritubular capillary network. याला आपण आणखी एक नाव दिलं होतं काल, वसा रेक्टा, जे पर्टिक्युलरली त्या यू शेप ट्यूबच्या आजूबाजूला आपण ड्रॉ करतो. ऍक्च्युली ते पूर्ण रिनल ट्यूब्यूल मध्येच प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा, नेफ्रॉनचा जो जो पार्ट असेल त्याला ब्लड सप्लाय करावा लागेल की नाही दादा ताई? पहिलेच बोललो, ऑर्गनला सप्लाय करणारी आर्टरी होती, टिश्यूला सप्लाय करणारी आर्टरिओल होती. आता त्या नेफ्रॉनचा प्रत्येक पार्ट आहे, सेलचा पार्ट आहे, त्याला ब्लड सप्लाय करण्याकरता कॅपिलरी लागतील की नाही? मग त्या कॅपिलरी तयार झाल्या. मग पेरिटिब्युलर कॅपिलरी नेटवर्क नावातच आहे. टिब्यूल म्हणजे रिनल टिब्यूलच्या अवतीभोवती असणारं नेटवर्क. क्या बात आहे, पेरिटिब्युलर कॅपिलरी नेटवर्क किंवा वसा रेक्टा. नाव तर ढिंच्याक असणारच आहे, कारण ते जीवशास्त्र होय. हो भाऊ. चला आगे बढू. आता इथपर्यंत प्युअर ब्लड सप्लाय झालं. आता क्वेश्चन काय, हार्टनं ऑर्गनला ब्लड सप्लाय केलं, झालं का फंक्शन हार्टचं? नाही. हार्ट इज द पंपिंग ऑर्गन, कीप इन माइंड. तो स्वतःच ब्लड सप्लाय करते आणि तो स्वतःच ब्लड कॅरी पण करते. अय्यो रामा, आता ब्लड सप्लाय केलं तर कॅरी कशाची काय गरज पडली रे? गरज पडते मित्रांनो. सप्लाय काय केलं? प्युअर ब्लड. कॅरी काय करायचं आहे? इम्प्युअर ब्लड. कारण त्या इम्प्युअरला सुद्धा हार्ट लंग्सकडे पाठवते, मग कुठं परत ऑर्गनला प्युअर करून पाठवलं जाते. लक्षात ठेवा ब्लड सर्क्युलेशन कसं असते. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. सपोज दिस इज दी हार्ट, हे लंग्स आहे आणि हे आपले बॉडीचे पार्ट आहे, कोणते असेल, ब्रेन असेल, किडनी असेल, व्हॉटएव्हर. हार्ट, लंग्स, बॉडी ऑर्गन असं समजा. आता ऍक्च्युली हे बॉडी ऑर्गनच आहेत, पण ते समजून सांगण्याकरता मी याला कन्सिडर करतोय. हार्ट सेंटरला म्हटलंय मी, त्याच्याच वरच्या असं करा, हार्टच्या वरच्या बाजूला इथं लंग्स आहे आणि बाकीची आपली पूर्ण बॉडी. ब्लड सर्क्युलेशन कसं चालते? बॉडी ऑर्गन पासून सगळ्यात पहिले हार्टकडे ब्लड आलंच पाहिजे. काऊन आलं पाहिजे? या ब्लडला हार्ट लंग्सकडे पाठवते, लंग्स त्याला प्युरिफाय करतो. प्युअर झाल्यानंतर परत हार्टकडे येईल आणि हार्ट परत मग बॉडी ऑर्गनला सप्लाय करते. बॉडी टू हार्ट टू लंग्स टू हार्ट टू बॉडी टू हार्ट टू लंग्स टू हार्ट टू बॉडी. इन दिस वे ब्लड सर्क्युलेशन इज गोइंग ऑन. ऑर्गन पासून हार्टकडे, हार्ट पासून लंग्सकडे, लंग्स पासून हार्टकडे, हार्ट कडून बॉडीकडे. कोणतंही कन्फ्युजन नाही होत. कन्फ्युजन झालं असतं तर सारे माणसं उभ्या उभ्या लंबे झाले असते. बट इट डझंट हॅपन्स बिकॉज दिस इज द नॅचरल क्रिएशन. ओके. तर आता इथपर्यंत ऑर्गन सप्लाय झालाय, ब्लड सप्लाय झाला प्युअर. आता त्या किडनीमध्ये, त्या नेफ्रॉनमध्ये काही ना काही इम्प्युअर ब्लडचा पार्ट असेल ना, जो अगोदरपासून सप्लाय झाला असेल, त्याला ब्लड कंटिन्यू चालू आहे 24 तास. मग जो इम्प्युअर ब्लडचा पार्ट आहे त्याला परत हार्ट स्वतःकडे रिटर्न करून घेते. मग म्हणून काय केलं जाते, हे जे नेटवर्क आहे कॅपिलरीचं, हे आता थोडंसं बदल झालं का. दिस नेटवर्क ऑफ कॅपिलरी इट युनाइट. ह्या सगळ्या कॅपिलरी काय करतात, स्वतःला युनाइट अँड रियुनाइट, है ना, कलेक्ट होतात त्या, आणि त्याच्यापासून तयार होते रिनल व्हेन्यूल. काय तयार होते? रिनल व्हेन्यूल. व्हेन्यूल म्हणजे काय, तर इट इज कॉल्ड ॲज स्मॉल व्हेन. अशा खूप साऱ्या स्मॉल व्हेन एकत्रित आल्या, युनाइट झाल्या का याच्यापासून तयार होते रिनल व्हेन. व्हेन्यूल म्हणजे स्मॉल, व्हेन म्हणजे लार्ज. रिनल, जसं रिनल आर्टरीनं किडनीला ब्लड सप्लाय केलं होतं बट टू द किडनी, तशी रिनल व्हेन काय करेल, फ्रॉम द किडनी. कोणतं ब्लड? इम्प्युअर. आता इथून ब्लड चालू झालं ते कोणतं? इम्प्युअर. इथून इम्प्युअर ब्लड हे चाललं आता फ्रॉम किडनी. म्हणजे पहा, त्या कॅपिलरी मधून कुठपर्यंत आणलं? व्हेनकडे. व्हेन आपल्या किडनी पासून तर कुठे घेऊन जाईल? हार्टकडे. मग डायरेक्ट हार्टकडे नाही, जसं हार्ट पासून किडनी पर्यंत कोण आणलं होतं? एका ब्लड व्हेसलनं. तसं किडनी मधून हार्टकडे ब्लड व्हेसल कोणती कॅरी करते? तर पहा, रिनल व्हेन ही किडनी मधून निघाली, हे रिनल व्हेन पासून तयार झाली इन्फेरियर व्हेना केव्हा? तयार नाही झाली, ही याच्यासोबत जॉईन झाली. इट जॉईन्स विथ इन्फेरियर व्हेना केव्हा?
आणि नंतर याच्यापासून म्हणजे याचा अर्थ होतो लार्ज व्हेन. दिस इज कॉल्ड एज लार्ज आर्टरी. ओके, अँड देन इट इज कॅरीड टू दी हार्ट. आणि परत हे सर्क्युलेशन कंटिन्यू होईल. तर अशा पद्धतीनं किडनी आणि नेफ्रॉनला ब्लड सप्लाय केला जातो. ठीक आहे. लार्ज ब्लड वेसल असेल ती स्वतःला डिवाइड करून स्मॉलर आर्टरीवर बनवते, परत स्मॉलर कॅपिलरी तयार होतात. म्हणजे आर्टरी पासून कॅपिलरी पर्यंत आलो. वापस न्यायचं असेल तर कॅपिलरी युनाइट होतात, व्हेन तयार होते, ऑर्गनकडे ब्लड जाते. सप्लायसाठी आर्टरी आहे, रिटर्न कॅरी करण्याकरता व्हेन्स आहेत. म्हणून तर जेव्हा आपण हार्ट डिस्कस करू तेव्हा आर्टरी आणि व्हेनच्या व्याख्याच आहेत. जी ब्लड वेसल हार्ट पासून ब्लड कॅरी करते ती आर्टरी होय, जी ब्लड वेसल हार्टच्या कडे ब्लड कॅरी करते ती व्हेन होय. इन दिस वे आर्टरी, व्हेन्स, कॅपिलरी helps in the circulation of the blood to the excretory system. So this is our today's topic. या चार्ट, याचा तुम्ही फ्लो चार्ट काढू शकता. याचा स्टडी करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके, रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू.